अकोले तालुक्यातील खानापूर या ठिकाणी बायफ टॅक्टरी सेंटरचे डॉक्टर रामदास खामकर यांच्या प्रयत्नातून बायफच्या सिद्धवळू प्रकल्पाअंतर्गत मार्गदर्शन शिबिर पार पडले। यावेळी विस्तार अधिकारी डॉक्टर अशोक धिंदळे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पाटणी, बायफचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी राहुल गिल्लुने, डॉक्टर रामदास खामकर, डॉक्टर श्यामसुंदर शेट्टी, सरपंच भरत नवले, उपसरपंच नानासाहेब दानखेळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक रावते, शेतकरी नेते सुरेशराव नवले तसेच गर्दनी आणि खानापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तज्ज्ञांनी दुग्ध व्यवसाय आणि जनावरांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले। जनहित 24 तास, आपल्या सेवेत, आपल्या हक्कासाठी। बायफ सारख्या संस्था असेल अशा अनेक संस्था काम करत असतात। आपल्या तालुक्यात प्रामुख्याने बायफचं काम काही आदिवासी भागामध्ये आहे, काही खाली इकडे आहे, तर याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे। शासन म्हणून आता आमच्याकडे जे आहे आपल्या पशुसंवर्धन विभागाकडे सुरेशराव, मी तुम्हाला त्या दिवशी GR पण पाठवलेत मागच्या याच्यामध्ये, तर आता ह्या वर्षीपासून खूप चांगल्या योजना आपल्याकडे आलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला 1 जनावरापासून 1 गायीपासून तर 5 गायी मिळू शकतात, त्याच्यानंतर 10 शेळ्यांपासून 50 शेळ्या मिळू शकतात, 100 कोंबड्यांपासून 5000 कोंबड्या मिळू शकतात। इथून मागे ते लिमिटेशन्स होतं, पण आत्ता ह्या वर्षी शासनानं 10 मार्चला म्हणजे 20 दिवसापूर्वी शासनाचं एक शासन निर्णय 2-3 आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या योजना आलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये ज्या काही शासकीय योजना असतात तर याच्यामध्ये प्रामुख्याने अनुदान जे असतं तर ते जनरलसाठी एक 50% अनुदान असतं। म्हणजे 1,40,000ची गाय असेल तर त्यांना साधारणपणे आपल्याला 70,000 रुपये मिळतात आणि आदिवासी समाजासाठी म्हणजे SC ST साठी 75% अनुदान असतं। म्हणजे आपल्याला आपण जर गाय घेतली तर साधारणपणे 1,10,000 रुपये आपल्याला शासनाकडून मिळतात। तर शासन प्रशासन म्हणून माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आता मे-जूनमध्ये या सगळ्या योजनांचे अर्ज चालू होतील। तर सर्वांना विनंती आहे की आपण आत्ता काय झालेलं आहे की प्रत्येकाकडं हे हत्यार सगळ्यांकडे आहे ना, मला वाटतं कोणीच नसेल की हे कोणाकडे नाही, सगळ्या गोष्टी याच्यावर कळतात। म्हणजे जसं काही वाईट गोष्टी करतात तशा चांगल्या गोष्टी पण आहेत, तर याचा फायदा घ्या। पुढच्या साधारणपणे मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्या योजना सगळ्या चालू होतात, तर 1.5 महिना त्याचा पिरियड असतो। म्हणजे तुम्ही पूर्वी कसं व्हायचं की अकोल्याला जायचं आणि तिथं अर्ज भरायचं, आमच्याकडे द्यायचं, असं काय आता राहिलं नाही। तुम्ही मोबाईलमधून तुमच्या घरच्या घरी तुमच्याकडे जर जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक आणि 7/12 ही 5 कागदपत्र जर असतील तर तुम्ही घरी बसून तो अर्ज अगदी भरू शकता। दुसरी एक गोष्ट योजनेच्या बाबतीत मी सांगतो, पूर्वी काय होतं की ठराविक किंवा लिमिटेशन्स असायचे, ज्याने अर्ज भरलं। समजा आज आमच्याकडे काय होतं की एखाद्या योजनेसाठी 1000 अर्ज येतात आणि 1000 अर्जांमध्ये निवड होते किती लोकांची, 5 लोकांची, 10 लोकांची। आता तेही धोरण शासनानं बदलले। तुम्ही एकदा अर्ज भरला तर तुम्हाला 5 वर्षामध्ये 100% ती योजना मिळेल, कारण आता याद्या अशा पुढं चाललेल्या आहेत। म्हणजे ज्यांनी अर्ज भरलेले आहेत तर त्या प्रत्येकाला हा लाभ मिळणार आहे, हे पण लक्षात ठेवा। त्यामुळं खरं तर पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन विभाग म्हणून माझं तुम्हाला हेच सांगणार आहे, तांत्रिक नॉलेज तुम्हाला सगळीकडनं मिळेल, पण सगळ्यात महत्त्वाचं ह्यांनी जसं सांगितलं दाखवणे की काहीतरी योजना, तर योजना तुम्हाला ह्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत मिळू शकतात। मग कोणाला कोंबडी पालन करायचं असेल, कोणाला शेळी पालन करायचं असेल, कोणाला दुधाचा व्यवसाय करायचा असेल, त्याला अतिशय चांगल्या प्रकारची रक्कम आता अमाऊंट। बायफ खरंच एक म्हणजे सेवाभावी संस्था आहे की जे शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी नेहमी तळमळीनं काम करत असते। कुठेतरी पशुपालकांचा किंवा शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि जे वेगवेगळे रिसर्च म्हणतात किंवा जे वेगवेगळे प्रयोग त्यांच्या ज्या फार्मवरती जे करत असतील ते प्रयोग कुठंतरी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत किंवा शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी देखील बायफ खूप ताकदीने काम करत असते। वेगवेगळे त्यांचे जे रिसर्च असतील ते देखील नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं देखील काम करते आणि त्या प्रयोगातून शेतकऱ्याची असेल किंवा पशुपालकाची असेल कशी आर्थिक उन्नती होईल, कशी प्रगती होईल, याकडे देखील बायफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक संस्था 1967 सालीची स्थापना झाली आणि ती विशेषतः पशुवैद्यकीय जनावरांच्याच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते। आता ती का करते, त्याच्यात काय केलं त्यांनी, तर मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्टेड सिमेंट्स म्हणजे आपल्याकडं जुन्या काळामध्ये 40%, 30%, 50% जनावरं होते, गावठी जनावरं म्हणतो आपण, खिलार म्हणतो, ते दूध कमी देत होते आणि पशुधन त्याच्यापासून उत्पत्ती जी होत होती ती शेती कामासाठी वापरली जात होती। त्यावर त्यांनी संशोधन केलं, त्या संशोधनातून त्यांनी चांगल्या गायी
ज्या 25-30 लिटर दूध देत होत्या, 20 लिटर दूध देत होत्या, त्याच्यामध्ये वाढ करून 35, 40, 60 लिटरपर्यंत त्या गायी गेलेल्या आहेत. अशा गायींचं त्यांनी सिमन्स तयार केले. ते सिमन्स सुरुवातीला 1,500, 2,000 हजार रुपयांनी आमच्या समाजातील लोक गाईला भरत होते आणि त्यातून उत्पन्न घेत होते. आता त्यांनी ते मला वाटतं डॉक्टर साहेब 400 रुपये आणलेले आहे, बरोबर ना? 400 रुपयावरती आलेले, म्हणजे 2,000चं गाई भरायला जे खर्च यायचा ते आज सिमन्स 400 रुपये आलेले आहे. यातून काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय वाढला आहे. आणि ह्या संस्थेने काय केलं आहे तर आदिवासी समाजावरती फोकस केले. आता काय केलं, आदिवासी लोक जनावरं कशासाठी सांभाळत होते, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये 2 पैसे मिळावे म्हणून सांभाळत होते. त्यात उत्पन्न कसे वाढेल, त्यातून त्यांचं आर्थिक सुबत्ता कशी येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. त्यातून मग त्यांनी जनावरांचं, आता हे कसं आहे, जसं आपण आता शेतकरी टोमॅटो लावतो, टोमॅटोला आपण या गर्दनी खानापूर्व जास्त प्रेम लावणारे, कारण आदिवासी पट्टा जास्त आहे आपल्याकडे 60-65%. तर यांनी हा कुठेतरी शेळी बकराचा व्यवसाय करावा, दुधाचा व्यवसाय करावा आणि या क्षेत्रात उतरून आपला प्रपंच सुखाचा चालवावा. या हेतून मी प्रथमतः माझ्या खामकर डॉक्टरांना वाढदिवसाच्याच निमित्ताने कार्यक्रम ठेवायचा होता, परंतु ते थोडा लेट झाला. मी त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो. माझ्या गर्दनीच्या आई जगदंबेच्या कृपेने त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावं, अगस्त्य ऋषींच्या कृपेने माझ्या आमदारांचंही आयुष्य भरभराटीचं जावं आणि त्यांची भरपूर कृपा माझ्या खानापूर गर्दनीवर आहे. भरपूर त्यांनी कामं दिलीत. यांना दोघांनाही सुख लागो. तो व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे शेतकरी मित्रमैत्रिणी, या ठिकाणी आपण ही पावडर जी वाटप करतोय, ही वाटप केली म्हणजे आज तुमची फक्त 3 महिन्याचं किंवा 2 महिन्याचं, ज्याचे गाया जास्त असतील त्यांना 2 दिवसाचं, 5 दिवसाचं, पण हे कंटिन्यू तुम्ही द्यावं, हा त्याचा हेतू आहे. त्याच्यापासून तुमचे दूध उत्पादन, पशुसंवर्धन, ज्या आता आपण बघा चाऱ्यात ज्या विविध व्हरायटी आल्यात, चाऱ्यातून जे खनिजद्रव्य जात नाही ते आपण या पावडरमधून देतोय. ते पावडर देणं आणि त्याचा हेतू काय आहे, ते फक्त एकच आहे का तुम्ही ते कंटिन्यू करावं आणि तुमच्या जनावराची जी दररोजची आपल्याला लागणारे खनिजद्रव्य आहेत ते त्याच्यातून मिळावेत. आज पशुसंवर्धन विभागाचे आपले पंचायत समिती विस्तार अधिकारी जिंदळे सर हे इथं जास्त बोलतील, मी जास्त बोलणार नाही, त्यामुळं सर थोडंसं तुम्हीच बोलतो. थँक्यू.